मॅम पेशंट विचारताय पेरू खाल्ला तर चालेल का? ऑफकोर्स चालणार आहे. व्हिटॅमिन सी नी भरपूर आहे, ज्याच्याने तुमच्या बॉडीमध्ये जे लहू आहे, जे आयन आहे, चांगलं ॲब्झॉर्ब होणार. व्हिटॅमिन सी आहे म्हणून प्रतिकार शक्ती चांगली राहणार आहे तुमची, आणि फोलेट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे बाळाला मेंदू आणि मणक्यांचा त्रास होऊ शकतो, ज्याच्यासाठी आपण फॉलिक ॲसिडची मेडिसिन देतो. तर नॅचरल फोलेट आहे, इट इज गोइंग टू रिड्यूस द इन्सिडेन्स ऑफ न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स, आणि सर्वात इम्पॉर्टंट इट इज व्हेरी हाय इन फायबर. कॉन्स्टिपेशन नाही होऊ देणार. खा प्लीज ॲटलीस्ट रोज एक. मॅम पेशंट विचारते अनार खाऊ शकतो? ऑफकोर्स खाऊ शकतात. अनारमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहे, इनफॅक्ट द हायेस्ट इन ऑल ऑफ द फ्रुट्स. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय? ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणार. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सीचे ब्लड प्रेशर होण्याची शक्यता आहे, त्याची इन्सिडेन्स कमी. बाळाचं जे वजन छोटं राहून जातं म्हणजे IUGR, त्याची इन्सिडेन्स कमी करतं. आणि त्याच्यात भरपूर लोहा म्हणजे आयर्न पण आहे ना, म्हणजे रक्त पण वाढतो मस्त. केळी खाल्ली तर चालेल का? केळी तर इतकं स्मार्ट फ्रूट आहे ना, त्याच्यात आहे ना पोटॅशियम असतं माहिती. ते पोटॅशियम काय करतं? ब्लड प्रेशर वाढूच नाही देत प्रेग्नन्सीत, आणि फायबर कॉन्स्टिपेशन नाही होऊ देत. आणि हे पण चालेल का? ऑफकोर्स हे चालणार आहे. अरे इतकं पाणी असतं याच्यात, पेशंटला डिहायड्रेशन नाही ना होणार समर सीझन मध्ये खायचं. ओके, बट रिमेंबर वन थिंग, सगळे फ्रुट्स आहे ना मॉडरेशन मध्ये खायला पाहिजे. एक पेरू खाल्ला, 2 केळी खाल्ली, खरबूज चालणार आहे हाफ, आणि एक पूर्ण अनार खाल्लं, एवढं तर खायलाच पाहिजे ना. ऑल द बेस्ट, कीप कूल, बाय.